आमदार अमित देशमुख आपल्यासोबत आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत। सर, लातूरमध्ये ज्या पद्धतीनं सध्या वातावरण आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी शेतकऱ्यांकडून मागण्यात येत आहेत, 103 शेतकऱ्यांना नोटिसेस पाठवून, हे नेमकं प्रकरण आहे काय? तुम्ही लातूरचे आमदार नाही, या प्रकरणाच्या खोलामध्ये आम्ही जातोय, शेतकऱ्यांशी संपर्क आम्ही केलेला आहे। आजही आमचे काही सहकारी शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत आणि शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेऊ। आता वक्फ बोर्डाने कशाच्या आधारावर या नोटिसा जारी केलेल्या आहेत याच्याही खोलात जावं लागेल। शेवटी आपण कायद्याच्या राज्यामध्ये आहोत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच आपल्याला पावलं उचलावी लागतील। मशिदीची जागा आहे असं सुद्धा बोलण्यात येतं आहे, यामध्ये काही तथ्य आहे? मला असं वाटतं की याच्या खोलात आम्ही अजून गेलेले नाही आहोत। शेतकऱ्यांना आज म्हणजे काही दिवसापूर्वीच या नोटीस जारी केलेल्या आहेत। सगळी माहिती जोपर्यंत आपल्या हातामध्ये येत नाही त्यावर टिप्पणी करणं योग्य होणार नाही। पण एवढं मी नक्की सांगू इच्छितो की कायद्यामध्ये ज्या काही बाबी शेतकऱ्यांच्या बाजूने असतील ती आम्ही लावून धरू। राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा उचलला जातो असं वाटतं काय? कारण भाजप म्हणते काँग्रेसचं पाप आहे वक्फ बोर्ड आणि त्यांच्या काळामध्ये हे सगळं लोन वाढत गेलं, त्यांनी लक्षच दिलं नाही। भारतीय जनता पक्षाची सरकार होती ना या देशामध्ये, आता नाही यापूर्वी सुद्धा होती। वक्फ बोर्ड त्याही वेळेला कार्यरत होतं, त्यामुळं वक्फ बोर्ड ही स्टॅच्युटरी बॉडी आहे, ते त्यांचं काम करत राहते। मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलंही राजकारण करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे याची माहिती घेऊन त्याच्यावर पावलं उचलली पाहिजे। दुसरा मुद्दा आहे EVM बाबतचा। आज शरद पवार मार्केटवारीमध्ये गेलेले आहेत, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय। EVM ला विरोध होतोय, मतं नेमकी जात आहेत कुठे? नाही, EVMच्या संदर्भामध्ये अनेकांनी संशय उपस्थित केलेला आहे आणि मार्केटवाडीमध्ये जे आंदोलन सामान्य माणसांनी छेडलं आहे त्याचा आपण सन्मानच केला पाहिजे, कारण त्यांनी संशय उपस्थित केलेला आहे। आणि समजा निवडणूक आयोगानं एखाद्याने जरी संशय उपस्थित केला तर तो संशय दूर करणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य, हेच आम्ही भूमिका मांडतोय। त्यामुळं EVM संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे, तो जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? मागणी असेल भविष्यामध्ये की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, कारण इंदिरा गांधी ज्यावेळी होत्या त्यांनी एक रेझोल्युशन पास केलं होतं 1980च्या काळामध्ये, म्हटलं होतं की वृक्षतोड फार जास्त होते, पेपरचा वापर होतो आणि पर्यावरणाला हानी आहे, त्यामुळे हे तंत्रज्ञान आणलं। आता भाजप त्यावरूनही टीका करते की त्यावेळी बॅलेट पेपर गिळले जात होते म्हणून तंत्रज्ञानाची कुठल्याही राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये आम्ही कुठेही टिप्पणी करत नाही आहोत। निवडणूक आयोगाने ही शंका दूर केली पाहिजे। याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये भाष्य करायचं काय कारण आहे? म्हणजे यापूर्वी भारतीय जनता पक्षानं सुद्धा हे आक्षेप नोंदवलेले आहेत EVMच्या संदर्भामध्ये, ते आपण काढून पहा। आणि आज फक्त काँग्रेसच हा मुद्दा उपस्थित करते असं नाही, सामान्य माणसं संशय उपस्थित करतायत। त्यामुळं निवडणूक आयोगाचं हे काम आहे की हा संशय दूर करणं, फ्री अँड फेअर इलेक्शन या देशामध्ये जी कल्पना आहे संविधानामध्ये ती अंमलात आली पाहिजे आणि त्याच्यासाठी जर बॅलेट पेपर हा मार्ग असेल तर त्या मार्गाने निवडणुका घेतल्या पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे, इंडिया आघाडी संदर्भातला शरद पवारांचं स्टेटमेंट आलं आहे की ममता बॅनर्जी यांनी कुठेतरी आता इंडिया आघाडीचं नेतृत्व करावं। राहुल गांधींच्या बाबत हे सगळं स्टेटमेंट तुम्हाला वाटतं का आणि किती योग्य वाटतं हे स्टेटमेंट? नाही, याच्यामध्ये इंडिया अलायन्समध्ये अनेक घटक पक्ष आहेत आणि हा मुद्दा आता चर्चेला आलेला आहे। त्यामुळं काँग्रेसनं सुद्धा हेच म्हटलेलं आहे की इंडिया आघाडीच्या जेव्हा या बैठका होतील त्या बैठकांमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा होईल आणि सर्वानुमते याच्यावर निर्णय होईल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।